मित्रांनो नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला। त्यानंतर मग शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव आणि नेमकी कोणतं चिन्ह मिळणार याची उत्सुकता ही राजकीय वर्तुळात लागून राहिली होती। आता ही उत्सुकता सर्वसामान्य नागरिकांना देखील लागून होती। मात्र मित्रांनो, शरद पवार गटाकडून 3 नावांचे पर्याय हे निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते। त्यातील आता एका नावावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब हे केलेलं आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या नावावरती निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलेलं आहे ते नाव येत्या 28 फेब्रुवारी पर्यंतच वैध असणार आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्यसभेच्या आता ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका पार पडेपर्यंतच हे नाव वैध असणार आहे असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर पहा मित्रांनो, समोर तुम्हाला स्क्रीनवरती भारत निर्वाचन आयोग सचिवालयाचे 7 फेब्रुवारी 2024 चे या संदर्भातील लेटर समोर दिसत आहे। मित्रांनो, शरद पवार गटाकडून 3 नावांचा पर्याय हा सुचवण्यात आलेला होता। त्यातील पहिलं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, दुसरं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार आणि तिसरं नाव आहे एनसीपी शरद पवार। आता या 3ही पर्यायांपैकी भारत निर्वाचन आयोगाने नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या नावावरती शिक्कामोर्तब केलेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, आता 6 सीटांसाठी राज्यसभेचं जे इलेक्शन असणार आहे त्या राज्यसभेच्या इलेक्शन होईपर्यंतच हे नाव शरद पवार गटासाठी व्हॅलिड असणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। आशा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल। जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा। धन्यवाद मित्रांनो।